ते मी ठेवते. अगं ठेवते मी, खाली ठेवते. आम्ही करतो ना मदत. अगं कशा करते मी, राहू दे. निशी तुका कॉलेजाक जाऊचं नाही हा? हो जायचंय, पण ठीक आहे. तुम्ही तुमची कामं आटपा, मी करते माझं. तू नेहमीच करतेस ना, पण आम्ही हेल्प केली तर काय फरक पडतो. आणि मंजू काकी पण माहेरी गेली, घरातली सगळी कामं आई तुला पडतात. हो ना? हो, पण आता आम्ही आहोत ना. हो ना निशी? बरोबर आहे. माहिती आहे मला, तुम्ही आहातच. आणि तुम्ही असल्यावर काय, मला एक काम करावं नाही लागत. कळतंय मला सगळं. आई आहे मी. बोला, काय झालंय? काय नाही. कुठे काय, काहीच नाही. नक्की? हो, बोलायचंय. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं एकदम ठीक आहे. आणि एक आनंदाची बातमी पण आहे. काय? हो, बॅडमिंटनची कॉम्पिटिशन आहे, स्टेट लेवल. राज्यस्तरीय स्पर्धा, जिथे राज्यातले सगळे खेळाडू येणार आहेत. आणि मला वाटतं निशीने त्यात भाग घ्यावा. तुला काय वाटतं? भाग घ्यायलाच हवा, पण आहे कुठे ही स्पर्धा? इथेच आहे. पण पूर्ण दिवस जाईल. ओवी, निशी, मी बोलते ना, तू टेन्शन नको घेऊ. अख्खा दिवस म्हणजे यांना काय सांगायचं? ते तू मॅनेज करशील ना, सांभाळून घेशीलच तू. खूप महत्वाची आहे काही स्पर्धा? हो ना. आता आपली निशी एवढी मेहनत घेतेय, दररोज खेळायला जाते, पण तिची प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू आहे की नाही, ती एक प्लेयर म्हणून खरंच रेडी आहे की नाही, हे बघायला हवं ना. आता तिने स्वतःला सिद्ध करायला हवं. पण हे सगळं फक्त कॉलेजच्या कोर्टवर खेळून नाही होणार. आई, तू नाही म्हणत असेल तर ठीक आहे, मग राहू दे. नाही म्हणू कारण काय? ओवी काय चुकीचा बोलत नाही. म्हणजे तुझी परवानगी आहे? हो. पण 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 तुम्ही दोघी एकत्र जाताय हे यांना कळायला नको. वेळेत परत या. झालं समाधान निशी? नीट खेळा बाळा, तुझ्या स्वप्नांची पहिली पायरी आहे. थँक यू. हा आई, बोल. अक्षु, तुला त्रास द्यायला नाही आवडत ग मला, पण काय करू, ही इरा मला ना खूप त्रास देते अगं. माझं डोकं खराब केलं या मुलीने. काय झालं आता? काय केलं तिने? काय सांगू, सारखी पैसे मागत असते मला. बरं असं नाहीये मी तिला देते पैसे, पण हिच्या रोज डिमांड वाढत चाललेल्या आहेत. अक्षु, हिला ना परिस्थितीचं गांभीर्यच राहिलेलं नाही अगं. आता काय तर कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे म्हणून रोज पार्ट्या चाललेल्या आहेत या मुलीच्या. पार्ट्या? हो ना. बरं सांगितलं तर ऐकणाऱ्यातली आहे का ही मुलगी? रोज काहीतरी नवीन कारण लागतं हिला बाहेर जेवायला जायला. आता काय तर तुमच्या फॅक्टरीमध्ये निखिलला नोकरी लागली आहे म्हणून पार्टी करायची. निखिलला आमच्या फॅक्टरीमध्ये नोकरी लागली? अगं हो ना. अक्षु, अगं आम्हाला आत्ताच कळतंय बाई हे. बरं अक्षु, मी तुला नंतर फोन करते. हा, इरा आली का? हां, इरा आली. ठीक आहे, बोलू नंतर.
हो हो मी लावते तुला, हां नंतर बोलू. निखिलला फॅक्टरीत नोकरी लागली. अधिपतींनी दिला असेल का जॉब? निशी, आय एम सो हॅपी, सो एक्साइटेड. आता काहीच प्रॉब्लेम येणार. अँड फायनली तुझ्या आईने पण आता परमिशन दिली, सो काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. असं तुला वाटतंय? का? तुला नाही वाटत आहे? कारण ओवी स्पर्धा कोल्हापूरला आहे आणि आईला आपण सांगितलंच नाहीये. तिला वाटतंय की असेल इथेच कुठेतरी स्पर्धा, जाऊन येतील आणि आपण कुठे चाललोय थेट कोल्हापूरला. ओवी आई खूप सपोर्ट करते, घरात सगळं सांभाळून घेते ती, आणि मला असं वाटतं की किमान तिला तरी आपण खरं सांगायला हवं, हो ना? निशी, यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण तुझ्यासाठी ही कॉम्पिटिशन खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर खूप लांब आहे म्हणून तिने नकार दिला असता तर हे सगळं पॉसिबल झालं असतं नाही ना? मग पुन्हा तेच कॉम्पिटिशनसाठी वेट करावं लागलं असतं आणि मग हे सगळं असंच सुरू राहिलं असतं. अँड देन व्हॉट? निशी, तू चांगलं खेळशील पण ते फक्त तुझ्या कॉलेजच्या कोर्टवरच राहील. सो प्लीज रिलॅक्स आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अँड तसंही तूच म्हणाली होतीस ना मला की कोल्हापूर इतकं लांब नाहीये की जायला 1 दिवस आणि यायला 1 दिवस लागेल, हो ना? आणि तुझे बाबा तिथे नाही येणार आहेत निशी, सो चिल, रिलॅक्स. ही हिरा अधिपतींशी बोलली असेल का? म्हणून निखिलला अधिपतींनी जॉब दिला असेल का? काय झालंय नेमकं? मला अधिपतींशी बोललं पाहिजे. हॅलो. नमस्कार बाळा. हा काका बोला. नमस्कार. कामात आहेस का? नाही बोला ना. कशी आहेस तू बाळा? मी ठीक. आणि तुझे सासरे कसे आहेत? हा. अगं सासऱ्यांची तब्येत कशी आहे? काही फरक पडलाय का? त्यांना चाटण देतेस ना वेळेवर? हो म्हणजे दिलं होतं मी औषध. हे बघा, हे घेतल्यामुळे तुम्ही बरे होणार आहात असा विचार करून घ्या. रघुनाथ खोत आमचा शत्रू आहे आणि त्या शत्रूने काय बाय दिलेलं औषध आम्ही यांना देऊ शकत नाही. टाके कचऱ्यात. नाही मॅडम, ते कचऱ्यात नका टाकायला सांगू. हॅलो अक्षरा. हा हा काका. काय झालं बाळा? काही टेन्शन आहे का? नाही नाही काही नाही. त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा दिसत नाहीये का? नाही म्हणजे तू जर मला नीट माहिती दिलीस तर मी काही वेगळी औषधं देईन त्यांना. मला सांग, मी तुला आधी जी औषधं दिली होती म्हणजे ते चाटण, ते आहे की संपलंय? सॉरी काका. सॉरी? सॉरी का? माझ्याकडून हरवलं ते. औषधं हरवली? पण अशी कशी हरवली? म्हणजे मी घाई गडबडीत कुठेतरी ठेवलं होतं आणि हरवलं ते. मला नाही सापडत आहे आता. अरे बापरे. काका, ते औषध तुम्ही मला पुन्हा देऊ शकाल का? हो, मी औषधं परत देईन, तू काळजी करू नकोस. पण खरं सांगू का, मला असं वाटत नाही की ती औषधं हरवली असतील म्हणून. बाळा नाराज होऊ नकोस, पण का कोणाच ठाऊक मला असं वाटतंय की तू माझ्यापासून काय ते लपवतेस. नाही, मी लपवत नाहीये काका काहीच. असं का वाटलं तुम्हाला? हे बघ अक्षरा, बाळा तू एक जबाबदार व्यक्ती आहेस आणि तुझ्यातून ही औषधं हरवतील असं मला तरी वाटत नाही. मला असं वाटतंय की हे काम नक्कीच दुसऱ्या कोणीतरी केलंय. याचं तुला कारण मी सांगतो मला असं का वाटतंय. कारण काय माहितीये, आजकालच्या लोकांना ना या जुन्या वनौषधी वगैरे या गोष्टींवरती विश्वास उरलेला नाहीये. त्यामुळे ते तसं कोणी करू शकतं.
मला सांग, तुझ्या मिस्टरांनी वगैरे? नाही नाही, त्यांनी काही नाही केलं. मग अजून कोणी घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने वगैरे? मला सांग, मी बोलू का घरातल्यांशी? मला असं वाटतं की आपण जर त्यांना पटवून दिलं या औषधांचं महत्व, तर कदाचित ते मान्य करतील. नाही नाही नाही, तसं काही नाही काका. फक्त तुम्ही एक कराल का काका? ते औषध कुरिअर करून पाठवू शकता बाबांच्या पत्त्यावर? किंवा त्यापेक्षा मी घेऊन आलो तर कोल्हापूरला तुझ्याकडे? हो म्हणजे चालेल खरं तसं, पण अक्षरा, तू आत्ता म्हणालीस की बाबांच्या पत्त्यावर पाठवा, म्हणजे तुझ्या सासरी काही लोकांना हे मान्य नाहीये का, असं मला वाटतं. आणि तुझा नवरा चांगला असेल तर सासूबाई नाही म्हणाल्यात का? नाही नाही नाही, त्या 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 काहीच नाही म्हटल्या. काका तुम्ही ते औषध मला प्लीज कुरिअर करा ना लवकर. मला ते लवकरात लवकर मिळालं तर फार बरं होईल. आणि सॉरी, मी तुम्हाला खूपच त्रास देते. अगं बाळा, त्रास नाही ग, मी देतो तुला, आणि माझं ते कामच आहे. थँक्यू काका. ओके बाळा, हा काय काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, मी आणून देतो. हा ठेवते. औषध हरवली असं कसं होऊ शकतं? पण अजून किती वर्ष हेच करणार? आत्ता पुत्र हेच करत आलाय, आता ग बसा. अधिपती थांबा, तुम्ही थांबा अधिपती. किती वर्ष सहन करायचं अजून आपण? ऐकणाऱ्यातला नाही हो माणूस. लय गुरम्या याच्या अंगात म्हणताना सारखे सारखे हल्ले करतो. अधिपती का बसायचंय? एकदम गप. त्यांच्याविषयी एक शब्द पण ऐकून घेणार नाही सांगतोय. परत जर हल्ला गेला ना त्यांच्या अंगावर तर लक्षात ठेवा, इथं हाकलून देईन घरातनं, येण्याच्या इस्पितळात पाठवून देईन. समजलं ना? तिथं जाऊन करा काय हल्ले करायचे ते. या घरातली सगळी शांतता हरवते यांच्यामुळे कायम, आणि इथनं पुढे मी येऊ देणार नाही सांगतोय. काय झालं? उठ 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 काय झालंय? उठ 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 उठ. सावकाश. हा काढ. हे समजा तुमच्यामुळं, सुनबाईंमुळं झालंय. कारणीभूत ह्या आहेत समद्याला. आम्हाला काही नाही विचारता, डॉक्टरांना काही नाही विचारता सुनबाईंनी यांच्या गोळ्या बंद केल्या, कसली ती जडीबुटी दिली, म्हणून हे हल्ला करू लागल्यात. यांचा एक डोस पण आपण कमी करू शकत नाही, आणि आम्ही कोकणात गेलो तर सुनबाईंनी यांच्या गोळ्याच बंद करून टाकल्या, म्हणून हे असं वागू लागले. काय पुन्हा आलात ना हल्ला करायला? हा सुनबाई, हे सगळं कशापायी केलं? काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची? मॅडम, मी त्यांच्या भल्यासाठी केलं सगळं, खरंच. हो पण आम्ही हाय ना हो घरात, आम्ही बघू की काय करायचं ते. तुम्ही मागवा नाही तर माझा हात पडायला तर तुमच्यावर. अधिपती, हो त्यांची तब्येत आधीच खराब आहे. तुम्ही शांत राहा मास्तरीनबाई. धनाजी, शांताबाई, ऐका की जरा. यसने खोलीत न्या. प्लीज. कुलूप लावा खोलीला. अधिपती, नंतर बोलू.
का बंद केल्या त्यांच्या गोळ्या? तुमची हिम्मत कशी झाली असं वागायची? मॅडम मी त्यांच्या भल्यासाठी केलं. त्यांचं भलं कसं करायचं ते आम्ही बघू, तुम्ही तुमचं बघा. मॅडम मला एवढंच म्हणायचंय की जर त्या औषधामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असेल तर आपण का नाही करायचे आयुर्वेदिक उपचार? त्यांनी गोळ्या नाही घेतल्या मॅडम, पण ते आयुर्वेदिक औषध घेतलं आणि ते औषध घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये फरक जाणवत होता. खरंच आता ते औषध मिळत नाही म्हणून त्यांची चिडचिड होतीये. आपण परत त्यांना ते औषध दिलं तर सुधारणा दिसेल त्यांच्यात. बस, आम्ही जे नग म्हणतोय तेच तुम्ही का करता? मुद्दाम करता का तुम्ही असं? 1.5 महिना झालाय तुम्हाला या घरात येऊन. आम्ही लय वर्ष राहतोय या घरातल्या माणसांची नस आम्ही चांगलीच ओळखतोय. आता आम्ही तुम्हाला शेवटचं सांगतोय, आमच्या घरात लुडबुड करू नका. कारण जर का त्यांच्या तब्येतीचं काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार तुम्ही असाल. तुम्ही. पोरी, जेवढं करायचं होतं तेवढं समज केलंस त्यांच्यासाठी, पण आता देवाची मर्जी. जसं काय होईल ना तसं होऊ दे. तुला विनंती करते बाई, भोवीच्या मनाविरुद्ध काय बी करू नकस. हा ठीक आहे. ते बॅनर बिनरचं सगळं नीट बघा, काय काय होते काय नाही ते मला कळवत राहा. स्वतः जावा मैदानात. हा हा, लवकरात लवकर उरका. चला, कळवत राहा. बोलू शकतो आपण? आम्हा तेव्हा जरा नाही, मी फार वेळ नाही घेणार तुमचा. काय विषय? चारुहास सर, तुम्हाला किती वेळा सांगितलं, त्या माणसाचा इशय आपल्यात नवा आहे. त्याचा इशय निघाला की डोसकं फिरते माझं. आपल्यात नाही, या घरातच त्याचा इशय नवा आहे. अधिपती शांत व्हा. तुम्ही एवढा रागराग नका ना करू त्यांचा. ते एवढे वाईट नाहीये, तो चांगले आहेत. ते चांगला आहे. बायकांना मारतोय तो माणूस, डोसकर पडला. ते चांगला आहे, त्याला लय आनंद मिळतोय बायकांवर हात उचलण्यात. बघा, सॉरी माझं म्हणणं आहे का, तुम्ही विचार करा ना, इतकी वर्ष त्यांच्या इतक्या गोळ्या चालू आहेत, ट्रीटमेंट चालू आहे, त्याचा परिणाम होतो त्यांच्यावर. ते पॅनिक होतात, हायपर होतात. इतकी वर्ष एकाच खोलीत एकाच बेडवर बसणारा माणूस चिडचिड नाही करणार तर काय करणार? चांगली गोष्ट आहे. चिडचिड झाली म्हणून मारत सोडायचं बायकांना, चांगला आहे की. अहो, येडा माणूस आहे तो, किर्र डोसक्याचा माणूस आहे, किरामिष्ट तोंडाचा, टोटल हुबलाक. अधिपती प्लीज तुम्ही असं काहीतरी बोलू नका. ते वेडे नाही आहेत. मला अजिबात पटत नाही आहे. मला असं वाटतं की त्यांच्या बरोबर काहीतरी घडलंय म्हणून ते असे वागतात. काय घडलंय हे बघा, त्या माणसावर बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ पण नाही आणि इच्छा तर अजिबात नाही आहे. मी विनंती करतो, तो विषय नको माझ्या बाई. ठीक आहे, नको तो विषय नको. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. आपण शिकवणी सुरू करू. आपण बरेच दिवस तुमची शिकवणी झाली नाहीये. हा, आपण शिकवणी घेऊ. चला. हो नाही, हो माझा मूड नाही. तुम्ही कशाला माझ्या मागे मागे फिरायलाय? मागे मागे नाही फिरत आहे. तुम्ही पुढे पुढे फिरताय, रागवताय, चिडताय. मी तुमच्यावर मी रागवलेलोच नाही. मला माहिती आहे अधिपती. तुम्ही आमच्या बापाचा इशय काढत जाऊ नका. त्याचा इशय काढला ना माझ्या डोसक्याची शीर उठते बघा. म्हणजे राग येतो लय, म्हणजे लय. शांत व्हा, शांत. ठीक आहे, आपण त्या विषयावर नको बोलायला. हा, आज आपण भूगोल घेऊया. हा, कशाला? अभ्यासाला. ओ नाही. बरं ठीक आहे, मग गणित नको. मास्तर, मी तुम्हाला म्हणलं ना आत्ता नको. असं नाही चालणार अधिपती. खूप खंड पडतोय तुमच्या शिकवणीत. तुम्ही मला वचन दिलं होतं. वचन दिलं होतं बरोबर आहे. आता ते पाळणार नाही का? पाळणार हो, पण आता अभ्यासाचा मूड नाही. अधिपती, तुमच्या मूडसाठी नाहीये ही शिकवणी, माझ्या मूडसाठी आहे. माझा मूड चांगला राहावा म्हणून. हे बरोबर आहे. मग हे काय आहे? बघितलं, मी
तुमच्यासारखं बोलायला लागलीये. हाय आहे ह्याच्याऐवजी हे तुमच्यामुळे होतं हे सगळं. हा ठीक आहे ठीक आहे, मला जरा वेळ द्या, आता लगेच नको शिकवली. हा ठीक आहे, घ्या तुम्ही वेळ घ्या, मी जबरदस्ती नाही करणार तुम्हाला. थांबा, वचन दिलंय तर ते पाळणार मी. करूया आज शिकवणी. आलो मी लगेच हातपाय तोंड धुवून. आणि आजचा विषय इंग्रजी. विषय इंग्रजी. शाळा सुरू झाली.